आम्ही जुने नोकरी सोडली साहेब, मी नोकरी पोलिसांची या ठिकाणी धरपकड सुरू झालेले पोलीस महिला मला एकच म्हणायचंय, मला जुने कार्यकर्ता अदालत नाही तर तुम्ही पाठवा आम्ही गद्दार नाहीये, गद्दारांना तिकीट देता, बाहेरून आले 15 दिवसापूर्वी बाई आलेली छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट देतात. आम्ही शांत बसणार नाही. पोलीस या ठिकाणी ताब्यात घेत आहेत. आपण पाहतोय की पोलीस कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे. महिला पोलीस असतील, त्याचबरोबर इतर ज्या पदाधिकारी आहेत, हा या ठिकाणी आपल्याला प्रचंड राडा बीजेपीच्या कार्यालयामध्ये पाहायला मिळतो आहे. आणि पोलिसांनी बळाचा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि पोलीस कार्यकर्त्यांना या ठिकाणी जे भाजपा कार्यालयामध्ये राडा करतायत त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे. महिला पोलीस असतील, इतर पोलीस असतील, आपण पाहतोय की पोलीस बळाचा या ठिकाणी वापर करतायत आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात या ठिकाणी घेतलं जाते. काय प्रतिक्रिया दादा तुमची? आमचं वाढ सुटला, सुरत वाढ दुसरे उमेदवार दिली काय नसताना 3 महिन्याचा माणूस होता, 3 महिन्याचा माणूस होता, 3 महिन्यामध्ये आत्ता पक्षामध्ये झाला. 3 महिन्यात आत्ता इथं प्रचारमध्ये आला, त्याला पक्षामध्ये तिकीट दिलं, त्याची बायको कोणी ओळखत नाही, कोणी कोणलं चक्का झालं सरकार. हा सोडा हा सोडा चल. 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रचाराच्या आला, पक्षामध्ये आला, त्याला हे दिलं. पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो. ऐका दादा, विषय असा आहे, जो माणूस कार्यकर्ता होता, प्रॉपर कार्यकर्ता, त्याला तिकीट द्यायला पाहिजे असतं. आपण पाहतोय की पोलीस या ठिकाणी त्यांनी काही सोबत आणलंय का याची देखील तपासणी करतायत. या कार्यकर्त्यांच्या बॅगा देखील तपासल्या जात आहेत आणि त्यांच्याकडे इतर काही वस्तू आहेत का हे देखील पाहिलं जात आहे. आणि तपासणी पोलिसांच्या वतीनं करण्यात येते आहे की अनुचित कुठलाही प्रकार होऊ नये यासाठीची ही पोलिसांचं आपण पाहतो आहोत की अशा पद्धतीनं पोलिसांनी देखील इथे बळाचा वापर केलेला आहे. आणि आत्ताचे हे दृश्य आहेत भाजपा कार्यालयातले आणि महिला पोलीस असतील, इतर पोलीस असतील, त्यांनी देखील या ठिकाणी काही जणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण पाहतो एक महिला आहेत या ठिकाणी, त्या महिलांना देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न